पुरी तालुक्यामध्ये गोंदेव वाडीवरे या ठिकाणी 1993-94 पासून आज तगायत मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी स्थापन झालेले असल्याने ज्या प्रेरणेतून ही कारखानदारी या ठिकाणी स्थापित झाली ते आदरणीय दिवंगत नेते स्वर्गवासी लोकनेते दादासाहेब गुळवे यांनी या ठिकाणी इंडस्ट्रीज येण्यासाठी फार मेहनत घेतली। परंतु खऱ्या अर्थाने त्यांचं एक स्वप्न होतं, प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती, प्रत्येक कुटुंबातील तरुण हा माझा त्या कारखानदारीमध्ये प्रामाणिकतेनं कामासाठी या ठिकाणी कामाला लागला पाहिजे, हा उद्देश दादासाहेबांनी जे आमदार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत। परंतु त्या आमदारांनी पूर्ण स्वप्नांचा चक्काचूर केला। कुठल्याही प्रकारे यांनी तालुक्यातील तरुणांना, धरणग्रस्तांना या ठिकाणी कारखानदारीमध्ये स्थान देण्याचं काम केलं नाही। आज तर काही जर बघितलं तर अनेक या तालुक्यातील धरणग्रस्त तरुण मुलं आहेत की ती जे ITI झालेले आहेत, डिप्लोमा झालेले आहेत, इंजिनियर झालेली मुलं आहेत। आजही त्यांना नाशिक सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी, गुजरात सारख्या ठिकाणी इथून स्थलांतरित होऊन त्या ठिकाणी जॉबसाठी जावं लागतं। परंतु या ठिकाणी एवढी मोठी कारखानदारी असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीने आजपर्यंत या ठिकाणी त्या मुलांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही। आजही जर बघितलं तर इतक्या कारखान्यांमध्ये बाहेर जिल्ह्यांमधील लाखोच्या संख्येने या ठिकाणी मुलं येतात आणि रोज इथे स्वतःचे रोजगार या ठिकाणी इथे उपलब्ध करतात आणि स्वतः या ठिकाणी कारखानदार सुद्धा त्यांना साथ देतात। परंतु स्थानिक ज्या वेळेला मुलं कामासाठी इथं मागणी करण्यासाठी जातात त्यावेळेला त्यांची अवहेलना करतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारे इथं स्थान दिलं जात नाही। आणि म्हणून या माध्यमातून जो स्थानिक आमदार जो होईल तो निश्चित या मुलांकडे, या धरणग्रस्तांकडे चांगल्या प्रकारे पाहिल। कारण अनेक नोकरीच्या माध्यमातून माझ्याकडे अनेक डिप्लोमा होल्डर असतील, इंजिनियर असतील, ITI झालेले मुलं असतील, कुशल अनेक मुलं या ठिकाणी माझ्याकडे नोकरीच्या शोधासाठी माझ्याकडे येत असतात। परंतु माझ्याकडे कुठलंही पद नसल्याने मी हातबल झालेला आहे या ठिकाणी। आणि जर कदाचित जर मला आमदारकीची संधी जर दिली तर निश्चित मी त्या संधीचं सोनं करील।